नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी सहकार या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आपण या व्हिडिओमध्ये सहकार विषयाच्या 12वी सहकार विषयाचं चौथं प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 हे प्रकरण अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी आपण 12वी सहकार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला विद्यार्थी मित्रांनो, 12वी सहकार विषयाचं चौथं प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 हे प्रकरण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 हे प्रकरण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर या प्रकरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते थोडक्यात या बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर यात सुरुवातीला प्रस्तावना दिलेली आहे की महाराष्ट्र राज्य सहकार संस्था कायदा 1960 कसा लागू करण्यात आला. सहकारी संस्थेची भांडवल उभारणी दिलेली आहे. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची साधने दिलेली आहेत. सहकारी संस्थेच्या सभांचे प्रकार दिलेले आहेत. सहकारी संस्थेच्या सभेबद्दलच्या कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत. सहकारी संस्थेच्या सभा दिलेल्या आहेत आणि त्याबद्दलचा त्यांचा अर्थ व व्याख्या दिलेल्या आहे आणि इतर सारांश आणि महत्त्वाच्या गोष्टी या प्रकरणामध्ये दिलेल्या आहेत. तर चला आपण महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 या प्रकरणाला सुरुवात करू. तर प्रस्तावनेमध्ये काय माहिती दिलेली आहे पहा. आपण मागच्या प्रकरणात आणि मागच्या वर्षीसुद्धा अभ्यासलं होतं की भारतामध्ये जी सहकार चळवळ सुरू झाली तेव्हा भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यावेळेच्या इंग्रज राजवटीने भारतामध्ये सहकारी चळवळीला किंवा सहकारी संस्था स्थापनेला सुरुवात केली. तर त्या सहकारी संस्थेसाठी काही नियम कायदे असावेत यासाठी त्यावेळेच्या भारत सरकारने म्हणजे इंग्रज सरकारने 1904 पहिला सहकार कायदा मंजूर केला आणि या 1904च्या पहिल्या सहकार कायद्यालाच भारतातील सहकारी चळवळीच्या उगमाची गंगोत्री असं सुद्धा म्हटलं जाते. म्हणजे भारतामध्ये सहकार चळवळ सुरू झाली ती कोण्या कायद्यानुसार? 1904च्या कायद्यानुसार. त्याच्यानंतर या कायद्यानुसार भारतामध्ये सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन व्हायला सुरुवात झाली होती. त्यापूर्वी 1904चा कायदा का भारतामध्ये सुरू करण्यात आला किंवा सहकारी चळवळीची भारतामध्ये का गरज पडली, तर याविषयी इंग्रज सरकारने वेगवेगळ्या समित्या नेमल्या होत्या. तर त्या समित्यांच्या अहवालावरून भारतामध्ये 1904चा कायदा तयार झाला. त्यानंतर 1912चा कायदा झाला. तर 1904च्या कायद्याच्या अगोदरची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला बघायची आहे. तर त्यावेळेच्या इंग्रज सरकारने 1882 तर म्हणजे त्यावेळेस वेगवेगळे प्रांत सरकार होते. असं भारत सरकार जेव्हा केंद्र सरकार म्हणून आता सध्या भारताचं आहे आणि वेगवेगळ्या राज्याचे राज्य सरकार आहेत, जसं महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, आंध्र प्रदेश आहे, त्याप्रमाणे वेगवेगळे प्रांत होते त्यावेळेस. तर त्यावेळेच्या मद्रास प्रांताने ज्यावेळेस आता सध्या ते चेन्नई म्हणून ओळखलं जातं, तर त्या मद्रास प्रांताने 1882 सर फेडरिक निकोल्सन यांना युरोपला पाठवलं. 1882 साली मद्रास प्रांत सरकारने काय केलं? फेडरिक निकोल्सन यांना युरोपला पाठवलं. कशासाठी पाठवलं? सहकारी बँका स्थापन करण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी. भारतामध्ये सहकारी बँका स्थापन करता येऊ शकतात का? कारण त्यावेळेस भारतीय शेतकऱ्यांची किंवा शेतीवर आधारित मजुरांची संख्या खूप होती आणि आजही आहे, परंतु त्यांची परिस्थिती खूप वाईट होती. पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावं लागत असे, अव्वाच्या सव्वा व्याजदर भरावा लागत असे, तरीसुद्धा ते कर्ज फिटत नसे आणि त्या मोबदल्यात त्यांना आपल्या काही जमिनीसुद्धा गमावाव्या लागत असेल. म्हणून त्यावेळेच्या मद्रास प्रांत सरकारने ठरवलं की भारतामध्ये सहकारी बँक स्थापन करता येतील का, यासाठी फेडरिक निकोल्सन या व्यक्तीला युरोपमध्ये पाठवलं. त्यानंतर 1899 फेडरिक निकोल्सन या व्यक्तीनं आपला अहवाल सादर केला. तो युरोपला गेला होता जर्मनीमध्ये आणि जर्मनीतील सहकारी चळवळीचा या फेडरिक निकोल्सननं अभ्यास केला आणि त्यानुसार भारतामध्ये बँका स्थापन करता येतील का याविषयी 1899 अहवाल सादर केला आणि त्यानुसार मग भारतामध्ये सहकारी पतपेढ्या स्थापन केल्या जाव्यात अशी त्यांनी शिफारस केली. रायफायझनच्या धर्तीवर जर्मनीमधील जी रायफायझन चळवळ आहे
ती प्रसिद्ध चळवळ आहे सहकार चळवळीसाठी. रायफेजन नावाच्या व्यक्तीनं जर्मनीमध्ये सहकारी बँक सुरू केल्या होत्या. तर त्याच धर्तीवर भारतामध्ये सुद्धा सहकारी पतपेढ्या स्थापन केल्या जाव्यात अशी शिफारस फ्रेडरिक निकोल्सन यांनी आपल्या अहवालामध्ये केली होती. त्यानंतर याच काळात ड्युपरनेक्स यांनी सुद्धा उत्तर प्रदेशात ग्रामीण भागात संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला. ड्युपरनेक्स यांनी उत्तर प्रदेशात संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 1900 साली सर एडवर्ड लॉ यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळच्या सोसायट्यांचा अभ्यास करून सहकारी सोसायट्यांसाठी योग्य कायदा करण्याच्या दृष्टीने एक समिती नेमली. 1900 मध्ये सर एडवर्ड लॉ यांच्या अध्यक्षतेखाली सोसायट्यांसाठी कायदा करण्यासाठी एक समिती नेमली. त्यानंतर डेझिल इबेस्टिन यांनी 23 ऑक्टोबर 1903 मध्ये सहकार कायद्याचा मसुदा तयार केला. म्हणजे 1904च्या अगोदर डेझिल इबेस्टिन नावाच्या व्यक्तीनं 1903 मध्ये भारतात सहकार कायदा जर तयार करायचा असेल सहकारी संस्था सुरू करण्यासाठी तर त्याचा मसुदा काय राहील, तो मसुदा 1903 मध्ये तयार करण्यात आला. आणि सर एडवर्ड लॉ यांच्या समितीच्या शिफारशीनुसार सहकारी पतसंस्था कायदा 1904 सहकारी संस्थांसाठी पहिला भारत सरकारने संमत केला. आणि हा कायदा म्हणजे भारतीय सहकारी चळवळीची सुरुवात होय. 1903 मध्ये सर एडवर्ड लॉ या समितीच्या शिफारशीनुसार भारतामध्ये पहिला सहकार कायदा 1904 मंजूर करण्यात आला. आणि त्यानुसार मग भारतामध्ये सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन करण्याला सुरुवात करण्यात आली. परंतु 1904च्या कायद्यानुसार फक्त सहकारी पतसंस्था काढण्याची सोय होती. या इतर प्रकारच्या सहकारी संस्था या कायद्यामुळे स्थापन करता येत नव्हत्या. आणि या पुढील 7-8 वर्षामध्ये अनेक दोष या कायद्यामध्ये दिसून आले. तर हे दोष दूर करण्यासाठी 1912चा दुसरा नवीन सहकार कायदा भारतामध्ये संमत करण्यात आला. तो 1912चा दुसरा सहकार कायदा म्हणून ओळखला जातो. आणि या कायद्यामध्ये एक नवीन तरतूद करण्यात आली. बाकीच्या तरतुदी तशाच्या तशाच ठेवण्यात आल्या. आणि या कायद्यामध्ये एक नवीन तरतूद करण्यात आली की सहकारी पतपेढ्याशिवाय अन्य प्रकारच्या सहकारी संस्थांना स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं. अन्य प्रकारच्या म्हणजे बँका, विमा, प्रक्रिया सहकारी संस्था ज्या आपण 11वीमध्ये अभ्यासल्या, वेगवेगळ्या औद्योगिक सहकारी संस्था, या सर्व सहकारी संस्था 1912च्या सहकार कायद्यानुसार स्थापन करता येऊ लागल्या. हा एक महत्त्वाचा बदल या 1912च्या सहकार कायद्याचा आहे. 1912च्या कायद्याने महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. आणि 1919 मध्ये पुन्हा एक दुरुस्ती करण्यात आली 1912च्या कायद्यामध्ये. आणि हा विषय केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला, सोपविण्यात आला. 1919च्या अगोदर हा विषय कोणत्या सरकारकडे होता, केंद्र सरकारकडे होता. परंतु 1919 नंतर तो विषय कोण्या सरकारकडे देण्यात आला, राज्य सरकारकडे देण्यात आला. तर अशा पद्धतीनं 1919पर्यंत आपण आलो. त्यानंतर पुढे सहकार हा विषय राज्य सरकारकडे आल्यानंतर म्हणजे प्रांत सरकारकडे आला. आणि त्यानुसार मग महाराष्ट्र पूर्वी मुंबई प्रांत नावानं ओळखला जायचा. महाराष्ट्र हा पूर्वी कोण्या नावानं ओळखला जायचा, मुंबई प्रांत नावानं ओळखल्या जायचा. आणि या प्रांतासाठी एक सहकार कायदा तयार करण्यात आला, मुंबई सहकार कायदा 1925. आणि या कायद्यानुसार ज्या तरतुदी करण्यात आल्या होत्या किंवा जे कायदे करण्यात आले होते ते सुद्धा अपुरे वाटू लागले. आणि त्यामुळे 1925 ते 1960 या काळात वेगवेगळ्या दुरुस्त्या करण्यात आल्या, वेगवेगळ्या समित्या नेमण्यात आल्या. त्यामध्येच एक समिती होती भारत सरकारने तयार केलेली 1956 मध्ये. त्या समितीचे अध्यक्ष होते M.G. लाड यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास व पाहणी समिती केली. आणि या दोन्ही समित्यांचा अहवाल आणि शिफारशी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने आपल्या महाराष्ट्रातील सहकारी संस्थांसाठी एक विधेयक मंजूर केले 1960 मध्ये. आणि 1961 मध्ये माननीय राज्यपालांनी त्यास मंजुरी मिळाली. आणि 26 जानेवारी 1962 या दिवसापासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. परंतु हा कायदा 1960 मध्ये पास झाल्या कारणानं
तो महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नावानं ओळखला जातो. तर अशा पद्धतीनं 1960चा कायदा कसा तयार झाला महाराष्ट्रातील सहकारी संस्थांसाठी, आणि त्यामध्ये पुन्हा मग 1960 नंतर 1960 नंतर या कायद्यामध्ये अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. त्यानुसार आता लगेच दुरुस्ती करण्यात आली. लेटेस्ट 97वी घटना दुरुस्तीनुसार 14 फेब्रुवारी 2013मध्ये काही नवीन दुरुस्त्या सुचविलेल्या आहेत. त्या दुरुस्त्या आणि तरतुदींसह महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960मध्ये भाग भांडवलाच्या तरतुदी आहेत, सभेबाबतच्या तरतुदी आहेत आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती आहे. तर हे सर्व आपण या महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960 या प्रकरणात अभ्यासणार आहोत. ही झाली महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960ची प्रस्तावना. प्रस्तावनेमध्ये 1904 पासून 1904च्या अगोदर 1859 पासून आपण फ्रेडरिक निकोल्सन रायफेजनच्या धर्तीनुसार तिथून जर्मनीतील सहकारी संस्थांसारख्या सहकारी बँका स्थापन करण्यापासून ते 1960 पर्यंत आपण आलो. आणि 1960मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्रासाठी हा कायदा तयार करण्यात आला. तर या कायद्यानुसार सर्वात पहिली महत्त्वाचं तरतूद आहे. या कायद्यामध्ये अनेक 13 विभाग या कायद्याचे आहेत, परंतु यातली जी महत्त्वाची तरतूद आहे भांडवल उभारणीची. कारण सहकारी संस्था स्थापन करतो म्हटलं किंवा सहकारी संस्था चालवतो म्हटलं तर पैसा किंवा भांडवल हे सर्वात महत्त्वाचं असते. तर ही भांडवल उभारणी किंवा पैसा सहकारी संस्था कुठून गोळा करते तर ते सर्वात महत्त्वाचं असते. म्हणून या प्रकरणामध्ये तुम्हाला दिलेलं आहे सहकारी संस्थेची भांडवल उभारणी कशा पद्धतीनं केली जाते. तर सहकारी संस्थासाठी भांडवल हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भांडवल हे सहकारी संस्थेचं रक्तसुद्धा समजलं जातं. जसं ज्याप्रमाणे मानवाच्या शरीरामध्ये रक्त काम करतं त्याचप्रमाणे पैसा हा सहकारी संस्थेसाठी महत्त्वाचा असतो, भांडवल महत्त्वाचं असतं. भांडवलाशिवाय सहकारी संस्था आपलं काम व्यवस्थितरित्या आपला विकास पूर्ण करू शकत नाही. म्हणून सहकारी संस्था कोणकोणत्या मार्गांनी कोणकोणत्या साधनांनी भांडवलाची उभारणी करते ती साधनं या प्रकरणात आपल्याला अभ्यासायची आहेत. महाराष्ट्र राज्य सहकार संस्था कायदा 1960मध्ये त्याची तरतूद करून ठेवलेली आहे, कायदा करून ठेवलेला आहे. ती सहकारी संस्थांनी कोणती साधने किंवा कोणती मार्ग वापरून आपलं भांडवलाची उभारणी केली पाहिजे किंवा भांडवल उभं केलं पाहिजे ते आपल्याला सविस्तर अभ्यासायचं आहे. तर भारतातील महाराष्ट्र राज्यातील ज्या सहकारी संस्था आहेत किंवा भारतातील असतील तर त्या सर्व सहकारी संस्था प्रमुख 2 मार्गानं भांडवलाची उभारणी करतात. अंतर्गत साधनं आणि दुसरं बाह्य साधनं. अंतर्गत म्हणजे याला मालकीची साधनं असं सुद्धा म्हणतात आणि बाह्य याला कर्जऊ साधने असं सुद्धा म्हणतात. याला मालकीची साधने असं सुद्धा म्हणतात. तर त्यातलं आपल्याला सर्वात पहिलं पाहायचं आहे तर पाहायचं सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची साधने. पहिलं दिलेलं आहे अंतर्गत साधनं आणि दुसरं दिलेलं आहे बाह्य साधनं. अंतर्गत साधनाचे हे 4 मुद्दे दिलेले आहेत आणि बाह्य साधनाचे हे 5 मुद्दे दिलेले आहेत. तर यातलं आपण एक एक आता अभ्यासू. सर्वात पहिले अभ्यासू आपण अंतर्गत साधन. अंतर्गत म्हणजे मालकीचं, स्वतःच्या मालकीचं. सहकारी संस्था अस्तित्वात असेपर्यंत जे साधन किंवा जे पैसे भांडवल परत करावे लागत नाही त्याला आपण अंतर्गत किंवा मालकीचं भाग भांडवल असं म्हणतो. तर हे असं भाग भांडवल सहकारी संस्थेला स्थैर्य मिळवून देण्यासाठी प्राप्त होत असते. स्थैर्य म्हणजे स्टेबिलिटी राहते की कोणीही पैसे येईल, कोणी परत मागेल, कोणाची उसने घेतले तर. तसं या साधनामध्ये नसते. सहकारी संस्था अस्तित्वात असेपर्यंत किंवा सभासद कायम राहेपर्यंत या संस्थेत जमवलेलं भांडवल परत करू शकत नाही. जेव्हा संस्था बंद करण्याची वेळ येईल त्याच वेळेस मग सभासदांचं भांडवल परत करावं लागते. तिथपर्यंत हे दीर्घ मुदतीसाठी सहकारी संस्थेजवळ राहते आणि त्यामुळे सहकारी संस्था स्वावलंबी बनू शकते, स्वतःच्या पायावर उभे राहू शकते. आणि या अंतर्गत मार्गानं मिळविलेलं जे भांडवल असते किंवा अंतर्गत मार्गाची जी साधनं आहेत भांडवल उभी करण्यासाठीची ही स्वस्त आहेत, तुलनेने स्वस्त पडतात. म्हणून कोणत्याही सहकारी संस्था सर्वात प्रथम भांडवल उभारणीसाठी अंतर्गत मार्गाची निवड करतात. त्या अंतर्गत मार्गामध्ये कोणकोणती साधनं येतात तर सर्वात पहिलं महत्त्वाचं येते भाग भांडवल. 4 साधनं आहेत यामध्ये. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची सर्वात महत्त्वाची एक आहे भाग भांडवल, दुसरा आहे प्रवेश शुल्क, तिसरा आहे राखीव निधी, चौथा आहे सभासदांच्या ठेवी. या 4 पैकी हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे भाग भांडवल. तर भाग भांडवलाचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. सहकारी संस्था भाग भांडवल कसं गोळा करते. भाग भांडवल शेअर्स कॅपिटल असं त्याला म्हणतात. शेअरच्या विक्रीच्या माध्यमातून मिळविलेला पैसा त्याला भाग भांडवल असं म्हणतात.
त्याचं थोडक्यात तुम्हाला इथं स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो की भाग भांडवल हे सहकारी संस्थेच्या अंतर्गत भांडवल उभारणीचे एक प्रमुख साधन आहे आणि भाग भांडवल हे सहकारी संस्थेच्या मालकीचे भांडवल असते, असं आपण पूर्वीसुद्धा तुम्हाला सांगितलं मी. भाग म्हणजे काय? तर सहकारी संस्थेच्या भांडवलाचा लहानात लहान हिस्सा किंवा अंश म्हणजे भाग भांडवल होय. हे व्याख्या लक्षात ठेवायची आहे तुम्ही भागाची. जे कॉमर्सचे विद्यार्थी नसतील, आर्टच्या विद्यार्थ्यांना भाग म्हणजे काय हे समजणं कठीण जाते. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सोपं जाते. भाग किंवा शेअर म्हणजे काय? संस्थेच्या सभासदाच्या एकूण भांडवलातील लहानात लहान हिस्सा. समजा उदाहरणार्थ 100 रुपये जर सहकारी संस्थेचं भाग भांडवल असेल तर या 100 रुपयाचे तुकडे करण्यात येतात. समजा 100 तुकडे केले 1 रुपयाप्रमाणे, तर हे झालं सहकारी संस्थेचं भाग भांडवल. 1 रुपये हा एक भाग. अशा पद्धतीनं सहकारी संस्थेच्या भाग म्हणजे काय आपण बघितलं. तर असे भागांची विक्री करून सहकारी संस्था काय करू शकते? भांडवल जमा करू शकते. तेव्हा त्याला भाग भांडवल असं म्हणतात. व्यवसायाच्या स्वरूपानुसार दर्शनी भागांची किंमत ठरवली जाते. समजा उदाहरणार्थ उपविधीमध्ये आपण जेव्हा उपविधी किंवा पोटनियम प्रवर्तक तयार करत असतो त्यामध्ये भाग भांडवलाची दर्शनी किंमत ठरविलेली असते. दर्शनी किंमत म्हणजे सुरुवातीची किंमत. या दर्शनी किमतीनुसार सहकारी संस्था पोटनियमामध्ये त्याची तरतूद केलेली असते आणि या दर्शनी किमतीनुसार सहकारी संस्था आपल्या भांडवलाची भागाची विक्री करत असते आणि भाग धारण करणाऱ्या व्यक्तीस भागधारक असं म्हणतात. जो व्यक्ती भाग खरेदी करतो, समजा उदाहरणार्थ 1 रुपयाचा सहकारी संस्थेचा एक भाग आहे, तर हा एक भाग किंवा किती भाग खरेदी करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? भागधारक असं म्हणतात. लक्षात आलं? तर या पद्धतीनं आपण भाग म्हणजे काय, भाग धारण करणाऱ्या व्यक्तीला भागधारक असे म्हणतात. दर्शनी किंमत म्हणजे काय याचं तुम्हाला थोडक्यात इथं माहिती सांगितलेली आहे. भाग भांडवल हे संस्था अस्तित्वात असेपर्यंत संस्थेजवळ कायम राहते. म्हणजे संस्था बंद करेपर्यंत कायम संस्थेजवळ राहते, परत करावं लागत नाही आणि हे कलम 28 प्रमाणे संस्थेजवळ राहते. भाग भांडवलाबाबत आणखी एक महत्त्वाची कायद्यामध्ये 1960च्या तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे की कोणताही व्यक्ती किती श्रीमंत असेल किंवा गरीब असेल तर त्याला एकूण भाग भांडवलाचे 1/5 किंवा 5 लाख रुपये यापेक्षा अधिक भाग तो धारण करू शकत नाही. याला काही अटसुद्धा ठेवण्यात आले की जसं सरकार किंवा राज्य सरकारचा सहकारी संस्थेचा जिल्हा परिषद पंचायत समित्या भाग खरेदी करू इच्छितात तर यापेक्षा जास्त ते करू शकतात. परंतु व्यक्तींसाठी मर्यादा घालण्यात आली की 1/5 किंवा 5 लाख रुपये यापेक्षा जास्त कोणीही भाग खरेदी करू शकत नाही. असं का ही तरतूद का करण्यात आलेली आहे? कारण संस्थेचे भाग कोणीही एकाच व्यक्तीनं खरेदी करू नये किंवा 2 व्यक्तीनं खरेदी करू नये आणि त्यांची मालकी एकाच व्यक्तीजवळ जाऊ नये किंवा कुटुंबाजवळ जाऊ नये यासाठी हे करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं भाग भांडवलाबद्दलची माहिती आपण शिकलो आणि ही भाग भांडवलाची मर्यादा जर वाढवायची असेल तर ही भागधारणेची मर्यादा आपण वाढवूसुद्धा शकतो. अधिसूचना, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून त्याची मर्यादा वाढवली जाते. तर अशा पद्धतीनं भाग भांडवल म्हणजे काय, भागाबद्दलची जी सहकार कायद्यामध्ये तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे ती तरतूद 1/5 किंवा 5 लाख रुपये यापेक्षा जास्त भाग भांडवल कोणताही व्यक्ती खरेदी करू शकत नाही. तर अशा या भाग भांडवलाचे काही वैशिष्ट्य दिलेले आहेत. एवढं महत्त्वाचं साधन आहे सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीचं, तर त्याला काही वैशिष्ट्य असली पाहिजेत आहे ना. फीचर्स ऑफ शेअर कॅपिटल काय वैशिष्ट्य आहे? तर भाग भांडवलाचं पहिलं वैशिष्ट्य दिलेलं आहे. भाग भांडवलाची वैशिष्ट्ये पाहू आपण. पहिलं वैशिष्ट्य आहे कार्यक्षेत्रात भाग विक्री. प्रत्येक सहकारी संस्थेनं इथं दिलेलं आहे तुम्हाला, याचं स्पष्टीकरण पाहता. पहिला मुद्दा आहे कार्यक्षेत्रात भागाची विक्री. आपण मागच्या वर्षी बघितलं होतं सहकारी संस्थेची स्थापना हे पहिलंच प्रकरण 11वीत तुम्हाला अभ्यासलं होतं की प्रत्येक सहकारी संस्थेला आपल्या उपविधीमध्ये किंवा पोटनियमामध्ये आपल्या सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र ठरवावं लागते. कार्यक्षेत्र हे एक गाव किंवा एक जिल्हा किंवा एक राज्य असं कार्यक्षेत्र असू शकते. तर हे कार्यक्षेत्र सर्वात पहिले ठरवून घ्यावं लागते आणि या कार्यक्षेत्रातील व्यक्तीलाच सहकारी संस्था आपल्या भागांची विक्री करू शकतात. कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींना भाग खरेदी करता येत नाही. समजा उदाहरणार्थ आपलं
चौट्टा गावापुरती एक सहकारी संस्था आपण स्थापन केली सगळ्यांनी मिळून, तर आपल्या सहकारी संस्थेचे भाग आपण कोण्या व्यक्तींना विकू शकू? फक्त चौट्ट्यात रहिवासी असलेल्या व्यक्तींना, ज्यांच्याजवळ दाखला आहे चौट्ट्यात राहण्याचा, त्यांनाच आपण भाग विक्री करू शकतो. तेच व्यक्ती भाग खरेदी करू शकतात, इतर व्यक्ती भाग खरेदी करू शकणार नाहीत. अशा व्यक्तींनाच भाग खरेदी करता येते. यामुळे भागांच्या विक्रीवर मर्यादा पडतात. हे झालं भाग भांडवलाचं पहिलं वैशिष्ट्य, कार्यक्षेत्रात भागांची विक्री. दुसरं वैशिष्ट्य आहे भागधारणेवर मर्यादा. जसं पूर्वी पाहिलंच आपण की कोणताही कितीही श्रीमंत व्यक्ती असेल, कितीही राजकीय मुख्यमंत्री असेल, कोणताही व्यक्ती असेल, तर अशा व्यक्तीला 1/5 किंवा 5 लाख रुपये यापेक्षा अधिक भांडवल खरेदी करता येत नाही. याची तरतूद उपविधीमध्ये सुद्धा केलेली असते. तर अशा पद्धतीनं भागधारणेवर मर्यादा आलेल्या आहेत. का आणण्यात आलेल्या आहेत मर्यादा? यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला की सहकारी संस्थांमध्ये एकाच व्यक्तीची मालकी येऊ नये, कारण सहकारी संस्थेचा कारभार हा कोणत्या पद्धतीनुसार चालतो? लोकशाही पद्धतीनुसार चालतो. म्हणून समाजातील जे मुठभर श्रीमंत व्यक्ती असतात, ज्यांच्याजवळ पैसा आहे, तर तेच लोक सहकारी संस्थेचे भाग करतील. गरीब व्यक्तीला भाग खरेदी करता येणार नाहीत आणि त्यांच्याच कुटुंबात सत्ता एकवटली जाईल. म्हणून समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहभागी होता यावे म्हणून ही तरतूद करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं दुसरं सहकारी संस्थेचं वैशिष्ट्य आहे भागधारणेवर मर्यादा. तिसरं वैशिष्ट्य आहे भागांच्या हस्तांतरणावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत की कोणताही सभासद आपले भाग विक्री करत असेल किंवा हस्तांतरित करत असेल तर त्याला मुक्तपणे हस्तांतरण करता येत नाही. जर हस्तांतरण करायची परिस्थिती निर्माण झाली असेल की करावंच लागते, अशा परिस्थितीमध्ये कार्यसमितीची परवानगी घेऊन तो हस्तांतरित आपले भाग करू शकतो, परंतु तसं मुक्तपणे हस्तांतरण त्याला करता येत नाही. आणि हस्तांतरण करण्यासाठी तो संस्थेचा कमीत कमी 1 वर्ष सभासदसुद्धा असला पाहिजे. त्याशिवाय सभासदाला भागाचं हस्तांतरण किंवा विक्री करता येत नाही. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे भाग भांडवलाचं भाग जप्तीपासून संरक्षण. न्यायालयाला किंवा कोणालाही सहकारी संस्थेचे भाग जप्त करता येत नाहीत. हे कायदेशीर संरक्षण त्यामुळे भागधारकांना लाभलेलं आहे, भागाला मिळालेलं आहे. कारण सहकारी संस्था ग्रामीण भागात स्थापन झालेले असतात, त्यांचे सभासद आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात, म्हणून त्यांची गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहिली पाहिजे आणि सहकारी चळवळीला प्रोत्साहन मिळाली पाहिजे, म्हणून ही विशेष सवलत दिली गेलेली आहे. सरकारने सवलत दिलेली आहे भाग जप्तीपासून संरक्षण. पाचवं वैशिष्ट्य आहे भाग भांडवलाचं भागांची परतफेड. सहकारी संस्था भाग परत करून त्यांची रक्कम मिळविता येते. समजा उदाहरणार्थ मी एखाद्या सहकारी संस्थेचे 10 भाग खरेदी केलेले आहे, परंतु मला काही कारणानं हे भाग सहकारी संस्थेला परत करायचे आहेत, तर अशा वेळी मी सहकारी संस्थेला परत करून त्याची रक्कम मिळवू शकतो, परंतु त्यासाठी 1 वर्ष कमीत कमी परत करता येईल. 1 वर्षात किती रक्कम परत करता येईल याविषयी तरतूद उपविधीमध्ये केलेली असते. तर कितीही रकमेचे भाग मला परत करता येणार नाही, उपविधीमध्ये जेवढं ठरवून दिलेलं आहे तेवढं करता येईल. किंवा त्याशिवाय भागधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कायदेशीर वारसाला भाग संक्रमित केले जातात. अशा पद्धतीनं भागांच्या परतफेडीबद्दल सुद्धा या सहकार कायद्यामध्ये तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे. 6वं वैशिष्ट्य आहे भाग भांडवलाचं लाभांशावर मर्यादा. आपण पाहिलं होतं मागच्या वर्षी सहकाराचा अर्थ पाहताना तुम्हाला समजून सांगितलं होतं की सहकारी संस्था ह्या नफ्यासाठी स्थापन होत नाहीत, परंतु काही प्रमाणात नफा घेतात. काही सहकारी संस्था नफा कमावतात, परंतु नफा कमावणाऱ्या सहकारी संस्थांना आपल्या सभासदांना लाभांश जाहीर करावा लागतो आणि असा लाभांश सहकारी संस्था 15% जास्त दराने आपल्या सभासदांना त्यांना देता येत नाही. म्हणजे 100 रुपये जर एखाद्या वर्षी सहकारी संस्थेला नफा झाला असेल तर त्याचे 15 रुपये सभासदांना लाभांश देता येतो. अशा पद्धतीनं लाभांशावर सुद्धा निर्बंध घातलेले आहेत. त्यानंतर सहकारी संस्थेच्या भाग भांडवलाचं 7वं वैशिष्ट्य दिलेलं आहे संस्था सभासद. म्हणजे सहकारी संस्थेचे भाग जनतेला तर विकता येतातच, त्याशिवाय स्थानिक संस्था, भागीदारी संस्था, धर्मदाय संस्था, राज्य सरकार, केंद्र सरकार यांनासुद्धा सहकारी संस्थेचे भाग विकत घेता येतात. म्हणजे संस्थासुद्धा सभासद होऊ शकतात. हे सुद्धा भाग भांडवलाचं एक वैशिष्ट्य आहे. 8वं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे कर्ज देण्यावर बंधन. भागांच्या ज्याला बॉन्ड म्हणतो आपण, भागांचं प्रमाणपत्र असते, त्याचा कर्जासाठी वापर करता येत नाही. म्हणजे सहकारी संस्थेजवळ आपण ते तारण ठेवून कर्ज घेऊ शकत नाही.
तर त्याला कर्ज देण्यावर बंधन टाकण्यात आलेलं आहे. 9वं वैशिष्ट्य आहे भागभांडवलाचं ठेवीमध्ये भागांमध्ये रूपांतर. ठेवींचे भागांमध्ये रूपांतर. जशा काही सहकारी संस्था आपल्या कर्जदारांच्या रकमेतून, लाभांशाच्या रकमेतून काही रक्कम कपात करत असतात आणि त्यांच्या मोबदल्यातून काही ठेवी घेऊ शकतात. मोबदला म्हणून काही रक्कम घेणे आणि इतर मार्गांनी सहकारी संस्था सभासदांकडून ठेवीचे पैसे गोळा करू शकतात. त्यांचे भागात रूपांतर त्या करू शकतात. म्हणजे ठेवींच्या रूपात गोळा केलेला पैसा त्या शेवटी ते भागांमध्ये सुद्धा रूपांतरित करू शकतात. 10वं वैशिष्ट्य आहे भागभांडवलाचं. भागभांडवलातील राज्य सरकारची भागीदारी. म्हणजे राज्य सरकारसुद्धा सहकारी संस्थेचं भागभांडवल प्रत्यक्ष खरेदी करून राज्य सरकार भागीदार होऊ शकतं. लहान अथवा मध्यम प्रत्यक्ष भागीदार होण्याऐवजी शिखर संस्थेचे भागभांडवल खरेदी करून त्यामार्फत इतर सहकारी संस्थांचे भाग खरेदी करण्यात मदत केली जाते. तर अशा पद्धतीनं भागभांडवल म्हणजे काय आणि भागभांडवलाची वैशिष्ट्य, जे पहिलं साधन आहे अंतर्गत मार्ग म्हणून सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीचं, ते आपण भागभांडवल आणि भागभांडवलाची वैशिष्ट्य बघितली. आता त्याच्यातलाच मुद्दा दिलेला आहे, भाग विक्रीचे काय फायदे आहेत. सहकारी संस्था का भागांची विक्री करते, इतर मार्गापासून का भांडवल गोळा करत नाही. तर त्याचा पहिला महत्त्वाचा फायदा आहे स्थिर भांडवल मिळते. सहकारी संस्थांना भांडवलाच्या विक्रीपासून, भागांच्या विक्रीपासून सोयीस्कर मार्ग आहे हा सर्वातपर्यंत आणि विसर्जनापर्यंत ते वापरलं जातं आणि स्थिर मिळते, स्टेबिलिटी येते एक प्रकारची भांडवल असतं. अशा पद्धतीनं स्थिर भांडवल असल्याकारणानं सहकारी संस्था भाग विक्रीचा साधन निवडते. दुसरा भाग विक्रीचा फायदा आहे कायम मालकी. सहकारी संस्थेला आपल्या सोयीनुसार हे भांडवल वापरता येते. भाग विक्रीद्वारे मिळालेल्या भांडवलावर संस्थेची कायम मालकी राहते. ते संस्था अस्तित्वात असेपर्यंत परत करावे लागत नाही. तिसरं भांडवल विक्रीचा फायदा आहे विनातारण मिळते. म्हणजे कोणत्याही प्रकारचं तारण मालमत्ता गहाण ठेवावी लागत नाही. विनातारण भांडवल मिळते आणि ज्यावेळेस गरज पडेल जास्त पैशाची, त्यावेळेस आपली मालमत्ता इतर ठिकाणी तारण ठेवून कर्ज मिळविता येते. म्हणून हे विनातारण भांडवल असल्याकारणानं सुद्धा हा एक फायदा आहे. पुढचं दिले आहे दीर्घ मुदतीचं भांडवल. जिथपर्यंत सहकारी संस्था अस्तित्वात असेपर्यंत परत करावी लागत नाही असं आपण बघितलं भांडवलाची रक्कम. तर त्यामुळे जास्तीत जास्त दीर्घ मुदतीचे भांडवल उपलब्ध होत असल्यामुळे दीर्घ काळासाठी ते वापरता येते. लाँग टर्मसाठी त्याचा उपयोग करता येऊ शकते आणि त्याचा जास्त फायदासुद्धा होऊ शकतो. 5वा फायदा आहे भाग विक्रीचा व्यवस्थापनात सहभाग. भागांची विक्री करून जे भागधारक सभासद होत असतात त्यांना व्यवस्थापनात सहभाग घेता येते, निवडणूक लढविता येते, संचालक म्हणून निवडून येता येते. तर हा सुद्धा एक फायदा आहे की व्यवस्थापनात भाग घेऊ शकतात भाग खरेदी करणारे व्यक्ती. संस्थेवर अंकुश राहते. 6वा फायदा भागधारक हे सहकारी संस्थेवर, संचालक मंडळावर, संस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवू शकतात. त्यामुळे त्यांचा संस्थेवर अंकुश राहते. 7वा फायदा आहे स्वस्त व सुलभ मार्ग. भाग विक्री हा भांडवल उभारणीचा सर्वात सुलभ मार्ग आहे आणि हे बिना व्याज भांडवल असते. कोणत्याही प्रकारचं व्याज यावर द्यावं लागत नाही. म्हणजे सुलभ आहे, स्वस्त आहे. पुढचा मुद्दा आहे लाभांश देण्याचे बंधन नाही. जरी आपण पाहिलं की सहकारी संस्था जास्तीत जास्त 15% इतकं लाभांश देऊ शकते, परंतु सरकार कायद्यानुसार असं कोणतंही बंधन नाही की दरवर्षी नफा झाला म्हणजे सहकारी संस्थांच्या भागावर लाभांश द्यावाच लागेल. तर लाभांश देण्याचं सुद्धा यावर बंधन नसते. हे झाले सहकारी संस्थेच्या भाग विक्रीचे फायदे. त्यानंतर पुढचा मुद्दा दिलेला आहे भागांचा भांडवल विक्रीचा किंवा अंतर्गत मार्गामधला प्रवेश शुल्क, एंट्रन्स फी म्हणतो आपण ज्याला. आपण पाहिलं की नवीन व्यक्तींना जर सभासद व्हायचं असेल तर सहकारी संस्थेच्या कार्यालयात जाऊन त्याला एक अर्ज विकत घ्यावा लागतो आणि तो भरून देऊन काही शुल्क किंवा फी भरावी लागते. त्याला प्रवेश शुल्क असं म्हणतात. तर या प्रवेश शुल्काच्या माध्यमातून गोळा होणारी रक्कम सहकारी संस्थेच्या आयुष्यभरापर्यंत कधीही वापस द्यावी लागत नाही. ते स्थिर भांडवल म्हणून सहकारी संस्थेला मिळते आणि हे प्रवेश शुल्काची किंवा प्रवेश फीची रक्कम ही 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत असते. म्हणजे अवाढव्य नसते. 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत जेवढे सहकारी संस्थेचे सभासद होतील, जेवढे भाग सहकारी संस्था विक्रीला काढेल तेवढे पैसे
किंवा तेवढी प्रवेश फी जमा होत असते आणि हे प्रवेश शुल्क सहकारी संस्थेला परत करावे लागत नाही, कोणालाच परत द्यावी लागत नाही आणि हे बिनपरतीचे भांडवल असते आणि या रकमेचा वापर कायदेशीर गुंतवणुकीसाठी सुद्धा करता येते. तसेच हे प्रवेश शुल्क जे आहे हे राखीव निधीमध्ये सुद्धा जमा करता येते. म्हणजे या पद्धतीनं एक मालकीचं भांडवल म्हणून या अंतर्गत मार्गामध्ये प्रवेश फीचा समावेश करण्यात आलेला आहे. हे झालं सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीचं दुसरं महत्त्वाचं साधन, अंतर्गत साधनामधलं प्रवेश शुल्क. तिसरं महत्त्वाचं साधन आहे भांडवल उभारणीचं सहकारी संस्थेचं अंतर्गत मार्गामधलं राखीव निधी, रिझर्व्ह फंड ज्याला म्हणतात, की काही निधी सहकारी संस्थेला आकस्मिक काळासाठी काही प्रसंगांसाठी भविष्य काळासाठी राखून ठेवावा लागतो, त्याला राखीव निधी असं म्हणतात. तर हा राखीव निधीसुद्धा सहकारी संस्थेचा अंतर्गत मार्गाचा एक महत्त्वाचा निधी आहे किंवा फंड आहे. हा सुद्धा सहकारी संस्थेला कधीही आपल्या सभासदांना किंवा इतर कोणाला परत करावा लागत नाही. तर हा राखीव निधी म्हणजे काय असते तर त्याचे थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रत्येक सहकारी संस्थेला दरवर्षी राखीव निधी उभारावा लागतो. कसा उभारावा लागतो? आपल्या निव्वळ नफ्याच्या 1/4 किंवा 25% इतकी रक्कम राखीव निधीमध्ये कायद्याप्रमाणे बाजूला काढून ठेवावी लागते. म्हणजे सहकारी संस्थेला वर्षभरामध्ये जो नफा होत असेल त्याच्या 25% किंवा 1/4 भाग काढून ठेवावा लागतो, त्याला राखीव निधी असं म्हणतात. आणि या आपल्या नफा किंवा नफा मिळू शकतो अशा प्रत्येक संस्थेने राखीव निधी ठेवला पाहिजे असं कायद्यामध्ये बंधनकारक करण्यात आलेलं आहे. कोणत्या कलमानुसार? कायद्यातील कलम 66 मध्ये राखीव निधीविषयी तरतूद करण्यात आलेली आहे. सहकारी संस्था या निधीचा उपयोग आपल्या गरजेनुसार आणि सोयीनुसार करू शकतात. राखीव निधी भविष्य काळासाठी आणि गरजेच्या वेळीसुद्धा वापरता येते किंवा संकट प्रसंगी जेव्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम व भक्कम होत असल्यामुळे राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षक भिंत असं सुद्धा म्हणतात. महत्त्वाचं आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये बऱ्याच वेळा विचारले जाते की राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षक भिंत असं सुद्धा म्हणतात. राखीव निधीचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर ते प्रकारसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. राखीव निधीचे प्रकार: सहकारी संस्था आपल्या नफ्याच्या 25% रक्कम ज्या वेगवेगळ्या निधीमध्ये गुंतविते त्याला आपण राखीव निधी म्हणतो. हे राखीव निधी वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे स्थापन केले जातात किंवा याचे खाते उघडले जातात. पहिला निधी आहे सामान्य राखीव निधी, जे आपण वर पाहिलं. आपल्या एकूण नफ्यातील 25% रक्कम दरवर्षी राखीव निधीस ट्रान्सफर करावी लागते. दरवर्षी 25% असं करता संस्थेजवळ मोठा निधी उभा होतो आणि अशा संकट प्रसंगी किंवा भविष्य काळामध्ये जेव्हा सहकारी संस्थेला नफा होत नसेल अशा वेळेस सहकारी संस्था या राखीव निधीचा उपयोग करू शकतो. त्याला सामान्य राखीव निधी असं म्हणतात. दुसरा राखीव निधीचा प्रकार आहे लाभांश समानीकरण निधी. सहकारी संस्थेला दरवर्षी नफाच होईल असं काही सांगता येते का? नाही. एखाद्या वर्षी तोटाही होतो आणि त्या वर्षी जर सहकारी संस्थेला लाभवून द्यायचा असेल तर अगोदरच्या वर्षी जो नफा झालेला असतो त्याचा काही भाग सहकारी संस्था या लाभांश समानीकरण निधीमध्ये ट्रान्सफर करत असतात, वर्ग करत असतात आणि त्यातून सहकारी संस्था ज्या वर्षी तोटा झाला असेल त्या वर्षी नफा न मिळाल्यामुळे सुद्धा भागधारकांना लाभांश मिळू शकत नाही, तर अशा वेळी भागधारकांना लाभांश देता येतो. कोण्या निधीमुळे? लाभांश समानीकरण निधीमुळे, दरवर्षी जमा करत राहिल्यामुळे. तिसरा राखीव निधीचा प्रकार आहे विशेष बुडीत कर्ज निधी. बऱ्याच सहकारी संस्था ह्या कर्ज देणाऱ्या सहकारी संस्था असतात आणि दिलेली कर्ज हे संपूर्ण वसूल होतीलच याची गॅरंटी असते का? नाही. काही रक्कम बुडण्याची सुद्धा शक्यता असते. तर अशी बुडणारी रक्कम जी असते तर त्यामुळे काय होते, सहकारी संस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते आणि या कर्जापैकी काही रक्कम बुडीत निघाली तर सहकारी संस्था बंदसुद्धा पडू शकते. तर ही रक्कम भरून काढण्यासाठी दरवर्षी सहकारी संस्थेच्या नफ्यातून वाढावा, तर यालाच नफा असं सुद्धा म्हणतात. तर या नफ्यातून सहकारी संस्था काय करत असते, विशेष बुडीत कर्ज नावाचा एक निधी उभारत असते. तर या निधीला तोटा भरून काढण्यासाठी जी बुडणारी रक्कम आहे संस्थेला एका वर्षात वसूल झाली नसेल तर ती भरून काढण्यासाठी या निधीचा उपयोग केला जातो. त्याला म्हणतात विशेष बुडीत कर्ज निधी. चौथा राखीव निधीचा प्रकार आहे किंमत चढउतार निधी. काही सहकारी संस्था या खरेदी विक्री करणाऱ्या संस्था असतात मालाची, त्याला विपणन सहकारी संस्था असं म्हणतात. तर या विपणन सहकारी संस्था
मालाची खरेदी विक्री करताना मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये वस्तूच्या किमतीत काय होत असते, चढउतार होत असतो. अशा वेळी सहकारी संस्थेला भरपूर नफासुद्धा होऊ शकतो किंवा तोटासुद्धा होऊ शकतो. समजा उदाहरणार्थ आजच्या परिस्थितीमध्ये 10 रुपये नगाप्रमाणे एखादी वस्तू घेतली असेल आणि तिचे उद्या भाव 5 रुपयेच झाले असतील, तर अशा वेळी सहकारी संस्थेला तोटा होऊ शकतो आहे ना. तर हा तोटा भरून काढण्यासाठी सहकारी संस्थेला हा किंमत चढउतार निधी जमा करावा लागतो. ज्यावेळेस सहकारी संस्थेला किमती वाढल्यामुळे नफा झाला असेल, तर त्या निधीचा उपयोग सहकारी संस्था किंमत कमी झाल्यामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी करू शकते. तर अशा निधीला किंमत चढउतार निधी असं म्हणतात. तर हे झाले राखीव निधीचे प्रकार 1, 2, 3 आणि हा 4. तर अशा पद्धतीने हे झाले राखीव निधीचे प्रकार. त्या राखीव निधी उभारणीचे काही फायदेसुद्धा आहे. ते फायदेसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. एक पहिला फायदा आहे स्वस्त व सुलभ मार्ग. राखीव निधीसाठी कोणताही वेगळा खर्च करावा लागत नाही आणि तो सुलभ असतो आणि यावर सहकारी संस्थेत सभासदांना लाभांशसुद्धा द्यावा लागत नाही. तर त्यामुळे स्वस्त आणि सुलभ मार्ग आहे, हा झाला पहिला फायदा. दुसरा फायदा आहे विनियोग. राखीव निधीसाठी ज्या कारणासाठी उभारला गेला आहे त्याच कारणासाठी वापरल्याने संस्थेची प्रगती होते. म्हणजे तो निधी त्या वर्षात जर वापरला नाही तर संस्थेकडे जमा राहतो. असा दरवर्षी जमा करता करता संस्थेजवळ मोठी रक्कम जमा होते आणि त्यातून सहकारी संस्था काही विनियोग किंवा गुंतवणूक करू शकते. तिसरा फायदा आहे पत व प्रतिष्ठा. ख्याती ज्याला म्हणतो आपण. सहकारी संस्थेजवळ जेवढा राखीव निधी जास्त, तेवढी पत किंवा प्रतिष्ठा सहकारी संस्थेची जास्त असं समजलं जाते. तर त्यामुळे हा सुद्धा एक फायदा आहे. पुढचा फायदा आहे राखीव निधीचा आर्थिक स्थैर्य मिळते, एक स्टेबिलिटी राहते, की सहकारी संस्थेजवळ एखाद्या वर्षी नफा नाही झाला तरी सहकारी संस्थेजवळ राखीव निधीच्या स्वरूपातील जमा पैसा आहे आणि भविष्यकाळामध्ये काही अडचणी आल्या तर या अडचणीवर मात करता येते. पाचवा फायदा आहे विकास व विस्तार. सहकारी संस्था या राखीव निधीच्या माध्यमातून गोळा केलेल्या भांडवलाच्या माध्यमातून आपला विकास आणि विस्तार करू शकते आणि सभासदांना जास्तीत जास्त सेवा व सुविधा पुरवू शकते. सहावा फायदा आहे राखीव निधीचा परतफेड. संस्थेच्या विसर्जनाच्या प्रसंगी एखाद्या सभासदांची देणी भागविण्यासाठी या निधीचा वापर करता येते. समजा संस्था बंद करण्याची वेळ आली आणि सभासदांच्या भागभांडवलाची रक्कम परत करायची आहे आणि संस्थेजवळ पैसा शिल्लक नाही, तर या राखीव निधीमधून सभासदांच्या निधीचा वापर करता येतो सभासदांचा परत देण्यासाठी. अशा पद्धतीनं सहकारी संस्थेच्या अंतर्गत मार्गामधलं हे तिसरं महत्त्वाचं साधन आहे राखीव निधी. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीच्या अंतर्गत मार्गामधलं चौथं साधन पाहायचं आहे आपल्याला सभासदांच्या ठेवी. सहकारी संस्था आपल्या सभासदांकडून काही ठराविक टक्के व्याज देऊन ठेवी गोळा करत असतात. त्याला सभासदांच्या ठेवी असं म्हणतात, मेंबर डिपॉझिट. आणि हे ठेवी सहकारी संस्था सभासदांकडून स्वीकारतात आणि ह्या ठेवी सक्तीच्या असतात. म्हणून या साधनांचा समावेश अंतर्गत साधनामध्ये करण्यात आलेला आहे आणि ह्या ठेवी संस्था अस्तित्वात असेपर्यंत वापससुद्धा द्यावे लागत नाही. दीर्घकाळासाठी सहकारी संस्थेजवळ राहतात. म्हणून या सभासदांच्या ठेवीचा समावेश अंतर्गत साधनामध्ये करण्यात आलेला आहे. तर ह्या ठेवी कशा असतात, तर पहिलं दिलेलं आहे याच्यात सभासद एखादी सहकारी संस्था जर कर्ज देणारी सहकारी संस्था असेल तर दिलेल्या कर्जाच्या रकमेतून 2.5 ते 10% रक्कम पहिलेच कपात करून घेतात सहकारी संस्था आणि ती सभासदांची ठेव म्हणून ठेवतात. या ठेवीवर सहकारी संस्था दरवर्षी व्याजसुद्धा देत असतात. तर अशा सहकारी कोणत्या पतसंस्था किंवा सहकारी बँका, कृषी ग्रामीण विकास बँका अशा ठेवी स्वीकारतात. दुसऱ्या ठेवीचाच प्रकार आहे यातला. जर काही सहकारी संस्था समजा विपणन संस्था असतील, मालाची खरेदी विक्री करणाऱ्या संस्था असतील, तर सभासदांकडून माल खरेदी केलेल्या प्रमाणातच किंमत देताना त्यांच्याकडून काही विशेष टक्के रक्कम ठेव म्हणून घेऊन घेतात आणि यावर एक विशेष व्याजसुद्धा देण्यात येते सभासदांना त्यांच्या ठेवीवर. या संबंधीचे नियम जे आहेत ते संस्थेच्या उपविधीमध्ये दिलेले असतात. अशा पद्धतीनं सहकारी संस्थांकडून सभासदांकडून भांडवलाशिवाय इतर ठेवीसुद्धा सहकारी संस्था गोळा करू शकते. म्हणून त्याला सभासदांच्या ठेवीचा समावेश अंतर्गत मार्गामध्ये करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीनं सहकारी संस्थेचं जे भांडवल उभारणीचं पहिलं साधन आहे अंतर्गत साधन, त्या अंतर्गत साधनामधलं आपण 4 मुद्दे अभ्यासलेले आहेत. सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीच्या अंतर्गत साधन जे पाहिलं आपण भाग, सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीचं जे साधने दिलेले आहेत आपल्याला
सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची साधने. पहिलं साधन होतं अंतर्गत साधन. त्यातलं पहिलं दिलेलं होतं भाग भांडवल, दुसरं दिलेलं होतं प्रवेश शुल्क, तिसरं दिलेलं होतं राखीव निधी आणि चौथं दिलेलं होतं सभासदांच्या ठेवी. हे विस्तृत प्रमाणात आपण शिकलो सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची अंतर्गत साधने. तर हे एवढंच या व्हिडिओमध्ये बघू आपण. अंतर्गत साधने. बाह्य साधने हे सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 हा जो प्रकरणावर आपण व्हिडिओ तयार करून राहिलो हा झाला व्हिडिओ क्रमांक 1. व्हिडिओ क्रमांक 2मध्ये आपण बाह्य साधन अभ्यासू. तर या पहिल्या व्हिडिओ क्रमांक 1मध्ये आपण सहकारी संस्था जो कायदा 1960चा महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांसाठी तो कसा तयार करण्यात आला, त्याची पार्श्वभूमी काय आणि सहकारी संस्था आपलं भांडवल कसं गोळा करते किंवा कोणत्या कोणत्या मार्गांनी मालकीचं भांडवल मिळवते दीर्घकाळासाठी संस्थेजवळ राहण्यासाठी, त्याचा आपण अभ्यास केला. तर या पद्धतीनं आपण इथपर्यंत आज पाहिलं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.